सारंग, भूक लागली असेल ना बाळा? चल जेवायला चल. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू. हॅलो, बोला ना युवराज शेठ. सगळं लक्षात आहे ना? मागच्या वेळेसारखं दारू पिऊन गडबड नाही ना करणार? अहो अजिबात नाही तर आज व्यवस्थित कार्यक्रम होणार आहे. ते पोचतील कधी पण, सावध राहा. अहो युवराज भाऊ, मी आणि माझी माणसं त्यांच्याच वाटेवर थांबलेलो आहे. त्यांना घरी जायला एवढीच वाट आहे. त्यांना किती बी उशीर होऊ द्या, आम्ही जागा नाही हलवत. युवराज भाऊ, उद्याच्या दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यात आधी मीच देणार आहे. गजा, उठ, आपलं गाव आलंय. उठ उठ अण्णा, गाव आलं आपलं. चल चल, सामान घे. कोण आहे? सारंग. सारंग, अरे ये की आत ये. ये. आजी. काय झालं बा? आजी. ये येड्या, रडायला लागलीस? आजी काय घडलं ग? रडू नकोस. अगं मी मुक्ताला हरवून बसलो. सगळं संपलं आजी, सगळं संपलं. रडू नकोस बाळा, रडू नकोस, रडू नकोस. अरे सपलं नाही, आता खरी सुरुवात झाली आहे.
तुला काय वाटलं तुम्हा दोघांना या घरची माणसं सहजासहजी परवानगी देतील? अरे हे होणारच होतं. तुझा बाप काय, तुझी आई काय, या घरातलं कुणी बी माणूस या मुक्ताला सून म्हणून खपून घेणार नाहीत. विरोध होणारच होता. म्हणून म्हणलं ही आता खरी सुरुवात आहे. आता मी काय करू आजी? हे बी मीच तुला सांगायला पाहिजे? हा, मला वाटलं तू गेला असशील कवाच. काय रे, खरंच तिच्यावर प्रेम आहे? खूप आजी, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मग जा तिला भेट, सांग. नुसतं तोंडानं सांगू नगस, पटवून दे. या करोडो रुपये किंमत असलेल्या वाड्याच्या बाहेर सुद्धा तुझं तिच्यावर तितकंच प्रेम आहे. जे करशील ते स्वतःला झोकून देऊन कर. अरे स्वतःसाठी कर, तिच्यासाठी कर, या घराला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कर. आणि रिकाम्या हातानं परत येशील तर माझं तोंड बी बघू नगस. आजी, बघितलंस, सूर्यदेव बी आला. जा, हीच वेळ चांगली आहे. तिच्या रूपानं या घरात स्वच्छ सूर्यप्रकाश घेऊन ये. माय ब्युटिफुल आजी. येडा कुठला. आलो. दसऱ्याच्या शुभेच्छांचं काय झालं? हो युवराज भाऊ, आज सोनं कुठं आले अजून लुटायला? अजून नाही? झोपले होते काय? हो युवराज भाऊ, अहो डोळं ताणू ताणू वाट बघतो. जरा टुकला लागला की तोंडात हाणून घेतो. अहो आतापर्यंत 100 जापडे हाणून झाले असतील. हे नाही, हे नक्की निघालेत ना घरातून? का रे, काल रात्रीच निघालेत. हा हो, मग अजून कसे काय? आले 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 आले. दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला.